हाय गाईज, खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे। तब्येत बरोबर नसल्यामुळे मी काही व्हिडिओज काढत नव्हते, त्यामुळे हा आज केक तुमच्याशी शेअर करत आहे। रसमलाई फ्लेवरचा केक होता। कस्टमरला छोटासाच केक पाहिजे होता, तर मी हा एक पावाच्या वरती केक बनवला आणि सिंपलची डिझाईन बनवली। त्यांना हा केक फक्त खाण्यासाठीच पाहिजे होता, बड्डे वगैरे झाला होता, त्यांची अशी काही रिक्वायरमेंट नव्हती। तशा प्रकारे मी सिंपलची डिझाईन वगैरे केली आहे। तुम्हाला जर माझी केकची डिझाईन आवडत असेल तर मला नक्की सांगा आणि मी जमलंच तर हळूहळू व्हिडिओ टाकत जाईल। मला पण माहीत आहे मी खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे। एवढ्यात मी आपले काही कंटेंट वगैरे शूट नाही केले, त्यामुळे वेळही आणि मला बरोबर प्रॉपर टाईम नसल्यामुळे मी व्हिडिओ वगैरे टाकली नाही। पण जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कमेंट, शेअर अँड लाईक करून व्हिडिओला सबस्क्राईब करून जा। हा रसमलाई फ्लेवरचा केक आहे आणि याला मी आयसिंग करून प्रॉपर 20 मिनिट ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मग डिझाईन करायला घेतली। जेव्हा पण आपण केकला थोडंसं सेट करतो त्याच्यानंतर त्याचे क्रम्स निघत नाहीत आणि डिझाईन फिनिशिंग खूप छान येते। आता तर उन्हाळा येत आहे आणि आपली क्रीम ही मेल्ट व्हायला सुरुवात होईल, त्याच्यामुळे AC किंवा कूलरमध्येच तुम्हाला केक्स बनवायचे आहे। ACचाच वापर जास्त करावा लागतो। आता मला पण खूप काळजीने केक्स वगैरे बनवावं लागेल आणि बघेल मी तुमच्याशी हळूहळू का होईना व्हिडिओ एक तरी शेअर करत जाईल, त्याच्यामुळे माझे पण व्हिडिओ रोज येतील आणि तुम्हाला पण बघायला मिळतील नवीन नवीन केक डिझाईन। जर व्हॅलेंटाईन डेला काही ऑर्डर असतील ते पण मी शेअर करीन। एवढ्यात थोडंसं मार्केट डाऊन आहे, म्हणजे केकला बाकी तर जात आहेत बड्डेनुसार, पण जो मार्केट असतो तो कमी आहे फार, पण इतर गोष्टीचा वगैरे ठीक आहे। तर ज्या पण डिझाईन वगैरे मी काढेल किंवा नवीन केक्स असतील ते मी नक्की तुमच्याशी शेअर करील आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा, जेणेकरून मला पण नवीन व्हिडिओ आणता येईल, तुमच्यापर्यंत पोचवता येतील आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात ते पण मला नक्की सांगा। तर थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय।